अनुभव घेऊन व्यक्त व्हा. आजचे युग हे माहितीचे युग आहे. बोटाच्या एका क्लिकवर जगातील सर्व माहिती उपलब्ध आहे. पण माहिती आणि ज्ञान याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट असते, ती म्हणजे शहाणपण. आणि हे शहाणपण बाजारात विकत मिळत नाही किंवा गुगलवर सर्च करून सापडत नाही. ते फक्त आणि फक्त अनुभवाच्या शाळेतच मिळते. आज आपल्या आजूबाजूला पाहिले तर असे दिसेल की सल्ला देणाऱ्यांची, ज्ञान सांगणाऱ्यांची आणि बडबड करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोशल मीडियावरती तर प्रत्येक जण एक्सपर्ट झाला आहे. ज्याने आयुष्यात कधी बॅट धरली नाही तो क्रिकेटवर भाष्य करतो, आणि ज्याने कधी 5 रुपये कमवले नाही तो अर्थशास्त्र शिकवतो. यालाच संत तुकाराम महाराज दंतकथा असं म्हणतात. ते म्हणतात, नका दंतकथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. दंतकथा म्हणजे ऐकीव माहिती, ज्याला सत्याचा आधार नाही. महाराज निक्षून सांगतात की तुमचे कोरडे शब्द, तुमचे पुस्तकी ज्ञान आम्हाला सांगू नका. इथे फक्त त्याचाच निभाव लागेल. त्याच्या गाठीशी सचार अनुभव आहे. ज्याने स्वतः पाण्यात उडी मारली आहे त्यालाच पोहण्यावर बोलण्याचा अधिकार आहे. काठावर उभे राहून हातवारे करणाऱ्यांचे शब्द वाऱ्यासारखे उडून जातात. त्यांना कोणीही मान देत नाही. तुकाराम महाराजांचा हा दृष्टिकोन आजच्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजची पिढी थिअरीमध्ये अडकली आहे. त्यांना वाटतं की 10 पुस्तके वाचली, 4 प्रेरणादायी व्हिडिओ पाहिले की आपण शहाणे झालो. पण वास्तवात तसं नसतं. पोहण्याचे पुस्तक वाचून कोणीही पोहायला शिकू शकत नाही. त्यासाठी नाकात पाणी जावंच लागतं, दम छातावा लागतो आणि हातपाय मारावे लागतात. अनुभव येथे पाहिजे, सचार न चलती चार आम्हा पुढे. साचार म्हणजे खरा, अस्सल. महाराज म्हणतात की तुम्हाला किती हुशार आहात याच्या गप्पा मारू नका, तर तुम्ही काय भोगलं आहे आणि त्यातून काय शिकलात हे तुमच्या कृतीतून दिसू द्या. ज्या शब्दांमागे अनुभवाची ताकद नसते ते शब्द पोकळ असतात, आणि पोकळ गोष्टींचा आवाज जास्त असतो पण वजन नसतं. समाज वजनदार माणसाचे ऐकतो, आवाज करणाऱ्यांचे नाही. या संदर्भात राईट बदू यांचं उदाहरण आपण बोलकं आहे. जेव्हा विमानाचा शोध लागायचा होता तेव्हा अमेरिकेत सॅम्युअल लँगली नावाचे एक मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडे सरकारचा पैसा होता, मोठे इंजिनियर्स होते आणि मीडियाचा पाठिंबा होता. ते पुस्तकी ज्ञानात, सिद्धांतामध्ये पक्के होते. दुसरीकडे सायकल दुरुस्ती करणारे 2 सामान्य भाऊ, आर्विल आणि विल्बर राईट, यांच्याकडे ना पैसा होता ना कॉलेजची डिग्री होती. त्यांच्याकडे फक्त अनुभव घेण्याची जिद्द होती. लोक त्यांना वेड्यात काढत होते, पण राईट बंधूंनी लोकांचं ऐकलं नाही. ते रोज प्रयोग करायचे, पडायचे, लागायचे, पुन्हा दुरुस्त करायचे. त्यांचा हा सचार अनुभव वाढत गेला आणि शेवटी काय झालं? ज्या दिवशी राईट बंधूंनी पहिले विमान उडवले त्या दिवशी लँगली यांचे करोडो रुपयांचे पुस्तकी मॉडेल जमिनीवरच होते. राईट बंधू जिंकले कारण ते अनुभवाच्या जोरावरती लढत होते, तर इतर लोक दंतकथांच्या जोरावर लढत होते. जग हे पाहते की तुम्ही काय करून दाखवले, हे नाही पाहत की तुम्ही काय बोलत आहात. तुकाराम महाराज अभंगात पुढे म्हणतात, वर कोणी मानी रसाळ बोलणे, नाही झाले मने ओळखितो. काही लोक बोलण्यात खूप गोड असतात. ते इतके छान बोलतात की समोरचा माणूस भुलून जातो. आजच्या मार्केटिंगच्या जगात याला कम्युनिकेशन स्किल असं म्हणतात. पण महाराज सावध करतात की वरवरच्या रसाल बोलण्याला फसू नका. जोपर्यंत त्या बोलण्यामागे मनाची साक्ष नाही, म्हणजेच अंतःकरणाची शुद्धता नाही, अनुभवाची सत्यता नाही, तोपर्यंत त्या बोलण्याला किंमत नाही. खोटा हिरा सुद्धा चमकतो पण तो काच कापू शकत नाही. तसेच अनुभवाशिवाय बोलणारा माणूस लोकांचे मनोरंजन करू शकतो पण लोकांचे आयुष्य बदलू शकत नाही. आयुष्य बदलण्याची ताकद फक्त त्या शब्दांमध्ये असते, जे शब्द आगीतून तावून सलाखून बाहेर पडलेले असतात. महात्मा गांधी हे याचे उत्तम उदाहरण आहेत. गांधीजी उत्तम वक्ते होते. त्यांचा आवाज खणखणीत होता.
तरीही जेव्हा ते बोलायचे तेव्हा करोडो भारतीय त्यांच्या मागे उभे राहायचे. का? कारण गांधीजींच्या शब्दांमध्ये दंतकथा नव्हती, तर अनुभव होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेष सहन केला होता. त्यांनी अन्यायाचे चटके सोसले होते. त्यांनी जे लोकांना सांगितले सत्य आणि अहिंसा, ते आधी त्यांनी स्वतःच्या आयुष्यात प्रयोग करून सिद्ध केले होते. त्यांचे आत्मचरित्र मुळात माझे सत्य प्रयोग या नावाने आहे. प्रयोगाशिवाय, अनुभवाशिवाय निष्कर्ष काढणे हे गांधीजींना मान्य नव्हते. तर गांधीजींनी फक्त एसी रूम मध्ये बसून लेख लिहिले असते तर स्वातंत्र्य मिळाले नसते. त्यांनी दांडी मार्चमध्ये स्वतः चालून मीठ उचलले ही कृती होती. तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे येऱ्या गबाळ्याचे काय काम? इथे सामान्य बडबड्या माणसाचं काम नाही, इथे जातीचा माणूस पाहिजे. गांधीजी जातीचे होते म्हणून त्यांचे शब्द आजही जिवंत आहेत. आजच्या कॉर्पोरेट जगामध्ये स्टार्टअप संस्कृतीत हे तत्व खूप लागू पडते. अनेक तरुण मुले स्टीव्ह जॉब्स किंवा इलॉन मस्क यांची भाषणे ऐकून व्यवसाय सुरू करतात. पण व्यवसायात जेव्हा पहिली अडचण येते तेव्हा ते घाबरतात, कारण त्यांनी यश पाहिलेलं नसतं. पण त्यामागे स्टीव्ह जॉबला स्वतःच्या कंपनीतून काढून टाकल्यावर आलेला अनुभव किंवा इलॉन मस्कचे पहिले 3 रॉकेट फुटल्यावर झालेली अवस्था, हा अनुभव त्यांनी घेतलेला नसतो. व्यवसायात एक्सेल शीटवर केलेले नफ्याचे गणित आणि प्रत्यक्षात ग्राहकाकडून पैसे वसूल करताना येणारा अनुभव यात जमीन आसमानचा फरक असतो. तुकाराम महाराज म्हणतात, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळं आली. राजहंस जसा दुधातून पाणी वेगळे करतो तसे अनुभवातून आलेल्या माणसालाच खरे आणि खोटे यातला फरक कळतो. ज्याने बाजारात धक्के खाल्ले आहेत त्यालाच कळतं की कोणता व्यवहार फायद्याचा आहे आणि कोणता तोट्याचा. पुस्तकी ज्ञान तुम्हाला माहिती देतं, पण अनुभव तुम्हाला दृष्टी देतं. क्रीडा विश्वातील मायकल जॉर्डन यांचे उदाहरण घ्या. त्यांना बास्केटबॉलच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडू मानलं जातं. तो म्हणतो, मी माझ्या करिअरमध्ये 9,000 पेक्षा जास्त शॉर्टकट चुकवले आहेत. मी जवळपास 300 गेम्स हरलो आहे आणि त्याचमुळे मी यशस्वी झालो आहे. हे 9,000 शॉर्टकट चुकवणे हा त्याचा अनुभव होता. हा अनुभव त्याला पुस्तकातून मिळाला नाही. तर जर त्याने फक्त बास्केटबॉलच्या नियमांचे पुस्तक वाचले असते आणि मैदानात उतरला नसता तर तो जॉर्डन झाला नसता. आजची मुले मैदानावर न उतरता व्हिडिओ गेममध्ये जिंकून खुश होतात. हा कोरडा आनंद आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला हा कोरडा आनंद नको, आम्हाला घामाचा ओलावा असलेला आनंद हवा आहे. तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, एरा गाबाळ्याचे काय काम? जातीचे म्हणजे ज्याच्या रक्तातच गुण आहेत किंवा ज्याने ते गुण कष्टाने कमवले आहेत. गबाळाचे म्हणजे ज्याच्यात कसलाही दम नाही, फक्त पसारा आहे. आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला असे अनेक गबाळे लोक दिसतील. ते मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, मी हे करेन, मी ते करेन, पण प्रत्यक्षात कृतीशून्य असते. तुकोबांचा हा अभंग आपल्याला आव्हान देतो, तुम्ही त्या गबाळ्यांच्या गर्दीतले होणार आहात की जातीचे होणार आहात? जातीचे व्हायचे असेल तर बोलणं कमी करा आणि कृती जास्त करा. तोंड बंद ठेवा आणि डोळे, कान व हात उघडे ठेवा. जग अनुभवांचे विद्यापीठ आहे, तिथे रोज नवीन धडा गिरवा. अपयश आलं तरी चालेल, ते अपयश तुमचा स्वतःचा अनुभव असेल, कोणाची दंतकथा नसेल. स्वतःच्या पायावर उभं राहून पडणे हे दुसऱ्याच्या खांद्यावर बसून जिंकण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ असते. कारण पडल्यावर उठण्याचा अनुभव तुम्हाला मिळतो, जो आयुष्यभर पुरतो. आजकाल पालक आपल्या मुलांना खूप जपतात. त्यांना उन्हाचा चटका लागू देत नाहीत, त्यांना कष्टाचा वारा लागू देत नाहीत. हे प्रेम नसून हे मुलांचे नुकसान आहे, कारण आपण त्यांना अनुभवांपासून वंचित ठेवत आहोत. जेव्हा ही मुले खऱ्या अर्थाने जगात जातील तेव्हा ती कोलमडून पडतील, कारण त्यांच्याकडे पुस्तकी डिग्री असेल पण जीवनाची डिग्री नसेल. तुकोबाराय म्हणतात, पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली कळत नाही आणि संकटात सापडल्याशिवाय माणसाची ताकद कळत नाही. त्यामुळे तरुणांना व्यक्त व्हायचं असेल तर आधी कमवा. काय कमवा? पैसा नाही तर अनुभव कमवा.
जर तुम्हाला समाजसेवेवर भाषण द्यायचे असेल तर आधी जाऊन एखाद्या अनाथ आश्रमात सेवा करा. जर तुम्ही देशप्रेमावर स्टेटस ठेवायचे असेल तर आधी नियमांचे पालन करून देशप्रेम सिद्ध करा. जर तुम्हाला संघर्षावर लिहायचे असेल तर आधी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संघर्ष करा. जेव्हा तुमच्या शब्दांना घामाचा वास येतो तेव्हा जग ते शब्द डोक्यावर घेते. दंतकथा सांगणारे विसरले जातात, पण इतिहास घडवणारे लक्षात राहतात. आणि इतिहास फक्त तेच घडवतात ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा अनुभव घेतला आहे. जगाला तुमची मते नको आहेत, जगाला तुमचे परिणाम हवे आहेत. तुमचे रिझल्ट्स जेव्हा बोलू लागतात तेव्हा तुम्हाला बोलण्याची गरज उरत नाही. तुमचे मौन सुद्धा तेव्हा प्रभावशाली ठरते. शेवटी तुकाराम महाराजांचा हा संदेश कायम लक्षात ठेवा. कोरडे ते मानी बोल कोण. कोरडेपणा हा निर्जीवपणाचे लक्षण आहे आणि ओलावा हा जिवंतपणाचं लक्षण आहे. अनुभवाचा ओलावा जपा. स्वतःच्या चुकांमधून शिका, दुसऱ्याच्या चुकांमधून शिका, पण शिका, नुसते ऐकू नका. जो अनुभव घेतो तोच खरा राजहंस असतो आणि तोच या जगाच्या क्षीरसागरातून यशाचे मोती वेचू शकतो. बाकीचे फक्त काठावर बसून दंतकथा सांगतात. निवड तुमची आहे. दंतकथा सांगणारा व्हायचं की दंतकथा बनवणारा व्हायचं. शब्दांपेक्षा अनुभव श्रेष्ठ असतो, कारण शब्द फक्त माहिती देतात, पण अनुभव माणसाला शहाणपण देतो. पोहण्याचे पुस्तक वाचून कोणीही जलद तरणपटू होऊ शकत नाही. त्यासाठी पाण्यात उतरून नाकात पाणी जाण्याचा अनुभव घ्यावाच लागतो. जगाच्या बाजारात दंतकथा सांगणारे खूप भेटतील, पण तुम्ही राजहंस बना, जो दूध आणि पाण्याचे पाणी करू शकतो. यशाच्या शिखरावर फक्त जातीवंत म्हणजे अस्सल माणसंच टिकतात. पोकळ बडबड करणाऱ्या गबाळांना तेथे जागा नसते. जगाला तुमची मते नको आहेत, जगाला तुमचे परिणाम हवे आहेत. त्यामुळे कृतीतून व्यक्त व्हायला शिका. काठावर उभे राहून समुद्राच्या खोलीचा अंदाज येत नाही. खोली मोजायची असेल तर तळाशी जाण्याचे धाडस लागते. वरवरच्या रसाळ बोलण्यातला कधीही भुलू नका. जोपर्यंत त्या बोलण्यामागे कष्टाचा, सत्याचा आधार नाही तोपर्यंत ते शब्द व्यर्थ आहेत. दुसऱ्याने सांगितलेल्या वाटेवरून आंधळेपणाने चालण्यापेक्षा स्वतः ठेच लागून शोधलेली वाट नेहमी जास्त आत्मविश्वास देते. अपयश आलं तरी चालेल, पण ते स्वतःच्या धाडसाचे असावे, दुसऱ्याच्या असण्यानं सल्ल्याचे नको. कोरड्या शब्दांनी कोणाची तहान भागत नाही. शब्दात अनुभवाचा ओलावा असेल तर तो समोरच्याच्या हृदयाला भिडतो. थँक्यू.